9 वर्ष झाले मी म्हणजे पिंपळगावमध्ये पहिल्यांदा पाय ठेवलाय. मला याच्या आधी संधी नाही भेटली. जिल्हा परिषदला मी निवडून पण आले 2017ला, पण त्यानंतर सुद्धा जवळपास 7 वर्ष मी अंडरग्राऊंड होते. म्हणजे मला फार इच्छा होती, ज्यावेळी मी निवडून आले तो दिवस मला आठवतोय की म्हणजे नंतर लोकांमध्ये जायचं, कामं करायची, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये तेव्हा रंगल्या होत्या ज्या दिवशी फॉर्म भरला. पण मला काही संधी भेटली नाही. अशी परिस्थिती होती की 7 वर्ष म्हणजे बेल वाजली का मी दरवाजात जाऊन बसायचे, किंवा मग बेडमध्ये मला लपून ठेवायचे, मग सीआयडी यायची. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे फेस करत करत आता इथपर्यंत आलो मी. माझ्या कुटुंबासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा खूप सहन केलं. मी मी अण्णांना म्हणायचे की नको, ह्यावेळेस नको म्हणून. बोल तू संघर्ष काय नाही होता घेऊ नको बोल लढायचं आपल्याला घेऊ नको पण लास्ट मोमेंटला मी पण विचार केला की तो माणूस एवढा चांगला आहे, जर निवडून आले तर ऑब्विसली म्हणजे खूप चांगली कामं होतील. आमच्या गावापासून सगळ्या बारावाड्याचा चांगला विकास होईल. आणि म्हणजे खूप जीवावर बेतलं, अक्षरशः हल्ले झाले आमच्यावर. मला तर म्हणजे पूर्ण एक 2019ला मी पूर्ण रक्तारोड झाली होती, एवढा बेकार हल्ला झाला. मग त्यानंतर घरचे सगळे खचले होते अक्षरशः. बट अण्णांनी कधीच धीर नाही सोडला. त्यांनी कधी पैशासाठी काम सुद्धा नाही केलं ना. आम्हाला तर एवढी संधी होती की त्यांच्या एवढे ओळखी आहेत की आम्हाला इथे चान्स मिळेल, इथे आम्हाला ते काहीतरी मदत, कधीच मदत नाही केली. तुम्ही तुमचं बघायचं म्हणे. मग एवढं मी आजपर्यंत म्हणजे हे नाही, सहन तर सगळे करतात, स्ट्रगल सगळ्यांचा असतो, माझाही होता. मग ते म्हणले जेवढा सगळ्यांच्या लाईफ मध्ये स्ट्रगल असतो, जो स्ट्रगल आहे याच्यातून तुला शिकावं लागेल, असं त्यांनी माझ्यावर सोडलं अक्षरशः. आणि मी आले नव्हते, मी आज सकाळी आलीये, मी नव्हते प्रचार करणार, पण सकाळी मी ठरवलं की म्हणजे ते जर निवडून आले तर सगळा कायापालट होईल, चांगला विकास होईल. आणि म्हणून मी सकाळी आले. आज माझा पहिला दिवस आहे. मी त्यांच्यासाठीच फिरतीये, कारण मला माझ्या बापावर पूर्ण विश्वास आहे की त्यांच्यासारखा माणूस तुम्हाला कुठेच सापडणार नाही. आणि झालं गोष्ट म्हणजे काय, एखादी व्यक्ती गेली वाईट गोष्ट आहे, पण म्हणजे ही सरकारी नोकरी नाहीये की तुमच्या घरातलं कोणीतरी गेले आणि त्यांच्या जागेवर तुम्ही मला घ्या म्हणून तुम्ही मला मत द्या. तुम्ही किती कॅपेबल आहेत, तुमचा अनुभव किती आहे, तुम्ही किती कार्यक्षम आहात त्या गोष्टीसाठी, आणि का तुम्ही लोकांना मत मागताय, काय पर्पज आहे त्याच्या मागचा, ह्याचा तुम्ही आधी स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. जर माझ्या बापामध्ये तेवढी हिंमत नसती, त्यांचं तेवढं नसतं, तर मी म्हणले नसते तुम्हाला मत द्या म्हणून. पण मला माझ्या बापाचे सगळे त्यांनी केलेलं काम, त्यांचा आढावा, जेऊरचं सिव्हिल हॉस्पिटल जिथं आज सगळे बारावाड्यातले लोक येतात. एक वेळ अशी होती, त्याची परिस्थिती इतकी वाईट होती की डॉक्टर लोक बाहेर येऊन चेकअप करायचे. ते जिथं बसत होते ना, तिथं कधी स्लॅब कोसळेल अंदाज नव्हता. पण माझ्या काळामध्ये अण्णांनी 5 कोटीचा निधी आणला. तो एवढं मोठं हॉस्पिटल, सगळे खुश आहेत, सगळे लोक त्यासाठी खुश आहेत. म्हणजे सगळ्या कामात अडचणी, सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी, त्याच्यावर मात करून आज इथपर्यंत आलोय. आम्हीच नाही, आमच्याबरोबर आमचे सगळे, आपण सगळे आहात. आणि ही लढाई फक्त त्यांची किंवा माझी नाहीये, ही लढाई आपल्या सगळ्यांची आहे. आपल्याला जर इथून पुढे काहीतरी चांगल्या गोष्टी आणायच्या असतील तर आपल्याला लोक सुद्धा त्या प्रकारे निवडून द्यावे लागतील. तर मी एवढंच बोलेन की ह्यावेळेस अण्णांना संधी द्या, आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम राहू द्यात. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.